नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, के कॉइन कलेक्टर या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध नाण्यांची नोटांची माहिती देत असतो आणि जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होऊ नये याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आता मला काही कमेंट्स येऊ लागल्यात की माझ्याकडे भरपूर कॉइन आहेत, तुम्ही खरेदी करता का? माझ्याकडे एक कमेंट तर अशी आली की माझ्याकडे 5 kg कॉइन्स आहेत, माझ्याकडे 200 कॉइन आहेत. अशा प्रकारच्या कमेंट्स मला येत आहेत. तर सबस्क्राईब मित्रांनो किंवा चॅनल पाहणाऱ्या सर्वांनाच मी विनंती करतो की हे कॉइन 100% विकतात, परंतु आपण यूट्यूबमध्ये व्हिडिओमध्ये जी माहिती सांगतो त्या माहितीप्रमाणे तुम्ही त्या नाण्यांची छाटणी करणं गरजेचं आहे. आपल्याकडे 5 किलो कॉइन आहेत का 10 किलो आहेत याच्यापेक्षा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ते नाणं आपल्याकडे आहे का याचे थोडं कष्ट आपणा सर्वांना घ्यावं लागणार आहे, तरच आपल्याला योग्य ते किमती मिळतील. मित्रांनो, नाणी विकतात हे खरंच आहे. येत्या 25, 26 आणि 27 एप्रिल रोजी मुंबई येथे वर्ल्ड ट्रेड सेंटर कफे परेडला एक्झिबिशन भरते, ऑक्शन आहे त्या ठिकाणी आणि विविध प्रकारचे कॉइन कलेक्टर अनेक डीलर्स त्या ठिकाणी येणार आहेत. त्या ठिकाणी कॉइनची खरेदी विक्री होणार आहे. ज्यांना आपापले कॉइन्स विकायचे दाखवायचे कॉइन कलेक्टर्सला, त्यांनी त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाऊन आपापले कॉइन्स दाखवायला पाहिजेत. मी फक्त ह्या नाण्यांची माहिती देतो. मी खरेदी करू शकतो, परंतु आपल्या जे सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांचं आणि माझ्या घरापर्यंतचं अंतर खूप आहे आणि काही जण असं म्हणतात की आमच्या घरी येऊन घेऊन जा, तर हे शक्य नाही. तर ज्यांना मुंबईला येणं शक्य आहे त्यांनी या नाण्यांचा व्यवहार पहा, त्या ठिकाणचं ऑक्शन एक्झिबिशन पहा आणि नाणी कशी विकतात याबद्दल माहिती घ्या. असो तर मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया के कॉइन कलेक्टर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, कारण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुमच्याकडं हे जर नाणं असेल आणि ह्या नाण्याची तुम्ही जर बारकाईने पाहणी केली आणि ते नाणं जर तुमच्या घरामध्ये तुमच्या पॉकेटमध्ये मिळालं तर ते नाणं तुम्हाला लाखभर रुपये तर नक्कीच देऊन जाऊ शकतं. मित्रांनो, 2 रुपयाचं नाणं आहे, परंतु ते 2 रुपयाचं नाणं 50 ते लाखापर्यंत विकतंय हे ऐकून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण कॉइन कलेक्टर्स डीलर्स यांच्या नजरेमध्ये या नाण्याची फार मोठी किंमत आहे. चला तर ते नाणं कोणतं आहे, किती रुपयाचं आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन एवढं कशामुळे आहे, कोणत्या मिनिटचं आहे, तर हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, पाहूया आपण ते कोणतं नाणं आहे 2 रुपयाचं, जे की आपल्याला भरपूर पैसे मिळवून देऊ शकतं. तर त्या नाण्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता देशबंधू चित्तरंजन दास यांचं 2 रुपयांचं हे कॉपर निकेलचं नाणं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतात डाव्या बाजूला देशबंधू चित्तरंजन दास असं देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे. इकडं इंग्रजीमध्ये देशबंधू चित्तरंजन दास आणि त्यांचा जन्म आणि मृत्यूचा जो कार्यकाल आहे तो आहे 1870 ते 1925 आणि खाली चित्तरंजन दास यांच्या फोटोच्या खाली साल दिलेला आहे 1998 आणि हे जे नाणं आहे ते नोएडा मिंटचं आहे. या नाण्याची जर इकडची बाजू पाहिली आपण तर या ठिकाणी आपण पाहू शकता भारत, इकडं इंडिया, इकडं रुपये आणि इकडं इंग्रजीमध्ये खाली डिनॉमिनेशन आहे 2 रुपये. तर अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे कॉपर निकेलमध्ये बनलेलं, ह्या नाण्याचं वजन जर पाहिलं तर साधारण 6 ग्रॅम वजन आहे आणि 26 mm याचा व्यास आहे. मित्रांनो, या नाण्याची छपाई ती झाली हैदराबाद, नोएडा आणि कलकत्ता या 3 मिनिटमध्ये आणि या 3 मिनिटपैकी हैदराबादचं जे नाणं आहे हैदराबाद मिंटचं, म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता 1998च्या खाली जो डॉट आहे गोल्ड डॉट, म्हणजे हे नाणं नोएडा मिंटचं आहे. परंतु 1998च्या खाली आपणा सर्वांना माहीतच आहे मिंट मार्क विषयी मी शेवटी दुसरा एक व्हिडिओ दिलेला आहे स्वतंत्र, तो पहा ज्यांना मिंट मार्क ओळखत नसेल त्यांनी. तर 1998 खाली जर स्टार असेल तर ते नाणं असेल हैदराबादचं आणि त्या नाण्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हैदराबाद मिंटचं हे 2 रुपयाचं चित्तरंजन दास देशबंधू यांचं जे नाणं आहे या नाण्याची सध्याची किंमत 50,000 पासून तर लाख रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. OMS आणि म्यूल कॉइन जर असेल तर लाखाच्या वरतीही ऑप्शनला
हे नाणं एक्झिबिशनमध्ये हे नाणं विकताना पाहिलंय. तर हे देशबंधू जे होते 1870 ते 1925च्या काळातले भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. राजकारणी देखील ते होते. देशबंधू म्हणून ते प्रसिद्ध झाले. देशाचा एक मित्र, एक चांगले स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते प्रसिद्ध होते. असहकार आंदोलनामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. उत्कृष्ट वक्ते आणि लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या लेखणीनं वाणीनं त्यांनी लोकांना प्रेरित केलं आणि त्यांनी स्वराज्य नावाच्या पक्षाची देखील स्थापना केली होती. असे हे देशबंधू चित्तरंजन दास यांचं हैदराबाद मिंटचं नाणं खरोखर खूपच रेअर झालेलं आहे. एक्स्ट्रीमली रेअर म्हणावं लागेल ते नाणं, आणि म्हणून हैदराबाद मिंटच्या नाण्याची किंमत 50,000 ते लाखभर रुपयाच्या आसपास जाऊन पोचलेली आहे. तर मित्रांनो, आवर्जून काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि लक्षात ठेवा, दररोजच्या दैनंदिन चलनामध्ये चुकून तुमच्याकडे ह्या नाण्याचं हे नाणं येऊ शकतं. आणि हे नाणं जर तुमच्याकडे आलं आणि ते नाणं जर हैदराबाद मिंटचं असेल तर निश्चित तुम्हाला या नाण्याचे भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. खूप छोटी गोष्ट असते. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बाजारात जातो, किराणा दुकानात जातो, अनेक प्रकारची नाणी आपल्याकडे येतात, पण आपण ती पाहत नाही. 2 रुपयाचं हे हैदराबादचं नाणं 50,000 रुपयापर्यंत आपल्याला पैसे देऊ शकतं. फाईन कंडिशन, व्हेरी फाईन कंडिशन, एक्स्ट्रा फाईन कंडिशन आणि UNC कंडिशन जर असेल तर त्या नाण्याची भरपूर पैसे मिळू शकतात. ऑदर जर पाहिलं आपण कलकत्ता किंवा नोएडा मिंटचं, तर या नाण्यांची किंमत जास्त नाहीये. तरी पण UNC कंडिशनला ही नाणी कलेक्टरच्या मागणीनुसार डिमांड आणि डिपेंड ऑन कंडिशन, त्यानुसार ही दोन्ही नाणी सुद्धा महत्त्वाची आहेत. 10 रुपयापासून तर 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपयापर्यंत UNC कंडिशनमध्ये ही नाणी एक्झिबिशनला विकताना मी पाहिलेली आहेत. तर मित्रांनो, नोएडा मिंट असो, कलकत्ता असो, आणि हे सुद्धा नाणी तुम्ही सांभाळून ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर हैदराबाद मिंटचं 1998च्या सालाखाली जर स्टार असेल, हे नाणं जर तुमच्याकडे असेल, आवर्जून पहा. आणि जर यानंतरही कधी तुमच्याकडे आले तर ते सांभाळून ठेवा, कारण या नाण्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. तर असे हे देशबंधू चित्तरंजन दास यांच्याविषयीचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? देशबंधू चित्तरंजन दास यांच्या ह्या नाण्याविषयी माझ्यापेक्षाही तुम्हाला कदाचित जर जास्त माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशी नाणी, दुर्मिळ नाणी जपा. याचं व्हॅल्युएशन आहे आणि दिवसेंदिवस ह्या गोष्टीचा छंद मराठी माणसामध्ये वाढावा, हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जर या व्हिडिओविषयी काही प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये शंका असतील, किंवा माझ्यापेक्षा तुमच्याकडे जास्त नॉलेज असेल तर मला कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा. तर 25, 26 आणि 27ला मुंबई या ठिकाणी जे एक्झिबिशन होतं, ऑक्शन होतं, त्या ठिकाणी जाऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी नाण्यांचा व्यापार आणि नाण्यांविषयीची माहिती पाहावी, ही विनंती करतो. आणि हा व्हिडिओ आपण सर्वांनी स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.